म्हणजेच पहिल्या मॅचमध्ये सुद्धा टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे होते. मयूर तातीलकरचा शेवटच्या चरणामध्ये असणारा तो बहारदार खेळ, शेवटच्या षटकामध्ये केलेला खेळ आणि या सर्व बाबी कुठं ना कुठेतरी प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या होत्या. तृतास आपण दुसऱ्या बाजूने झुकतोय वळतोय, ज्या ठिकाणी दुसऱ्या मॅचला सुरुवात होतीये तिथे दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने. एका बाजूला प्रशांत गरत, त्याच्या साथीनं विनायक भोईर, दोन अर्नाळ्याचे सुपुत्र मैदानात दाखल होत आहेत ओपनच्या माध्यमातून या व्यावसायिक गटातून खेळ करण्यासाठी. आणि त्यांच्या समोर असणार आहे वसई तालुक्यामधील ओपनच्या क्रिकेटमध्ये मागील 2 ते 3 वर्षांमध्ये जर पाहिलं तर या संघाचा ग्राफ खूप वरच्या लेवलला आहे असा शिवा स्पोर्ट चॅलेंजर. म्हणजेच या दोन संघांदरम्यानचं हे जे बॅटल आहे हे पाहणं म्हणजे इथल्या लोकल खेळाडूंसाठी म्हणा किंवा प्रेक्षकांसाठी सुद्धा एक मोठी परवडी असणार आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गंगाधर इंगोले यांना आपण बघतोय. म्हणजेच काय तर नवी मुंबईचा एक स्टार बॉलर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याचबरोबरीनं सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली वेगळी छाप सोडणारा प्रशांत गरत यावेळेला स्ट्राईक एंडवरती असणार. प्रथमेश ठाकरे या मैदानावरची एक वेगळी ओळख आहे या खेळाडूची आणि तो सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसेल. त्याचबरोबर श्रेयश कदम याला आपण बघणार आहात आणि खूप चांगलं बॅटल या दोन संघादरम्यानचं रंगेल. जशी जशी मॅच पुढे जाईल प्रत्येकाचा खेळ आपल्याला बहरताना दिसणार आहे. तुर्तास या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण कॉमेंट्री स्टुडिओकडून, आमच्या समस्त नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं, दिनेश मांगेला यांच्या वतीनं आणि श्री स्वामी समर्थ चषक 2024च्या वतीनं. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 5 षटकांचा सामना आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गंगाधर इंगोले यांना आपण पाहतोय. आणि त्याचबरोबरीनं प्रशांत गरत, विनायक भोईर या मैदानाच्या प्रत्येक बाजूला भलीभाती जाणणारे दोन खेळाडू यावेळेला मैदानात आहेत. काय घडलं होतं पहिल्या मॅचमध्ये, कुठे चुका झाल्या होत्या, हिमांशू पाटीलचं ते षटक, त्या षटकाला खेळण्यासाठी जो काही प्लॅन बनवला होता त्या प्लॅनमध्ये पूर्णपणे येणारं अपयश या त्या मॅचमधला खूप मोठा फॅक्टर ठरलं. कारण 4 धावांच्या 2 षटकं आली आणि उर्वरित 3 षटकांपैकी जर आपण पाहिलं 10, 10 आणि 16 अशा धावा त्या षटकांमध्ये येताना दिसल्या होत्या. लेट्स प्लेचा इशारा झालाय. गंगाधर इंगोले, गंगासमोर प्रशांत. पहिला चेंडू मॅच एज, ओहो चेंडू मागे गेला, धावचीची संधी, वेगाला चेंडू फेकलाय, ओहो थोडक्यात थुकलाय. एकाच चेंडूवरती सगळं काही घडलंय. पहा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला. दाखवू टप्प्याचा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू, जास्तच उसळी क्षेत्रक त्या ठिकाणी होते. फेकी होतीये, परंतु फेकी करत असताना कोणाला टार्गेट केलं होतं? यष्ट्याना. हो जर का चेंडू लागला असता तर कदाचित प्रशांत बाद झाले असते, कारण यष्टीच्या जवळून चेंडू निघून गेला होता. अगदी क्लोज हा काउंटर होता आणि तिथे मात्र यश जे आहे ते धाव घेत असताना प्रशांतला मिळाले. कारण एकदा धावपलकात लगावली गेली आहे, धावपलकाचा श्री गणेशा झालाय आणि विनायक भोईर यांना स्ट्राईक मिळते. बघा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असतं त्यावेळेला सातत्याने क्षेत्ररक्षणाची हालचाल करावी लागते आणि ही मोठी डोकेदुखी असते. अनपेक्षितरित्या एक वेगळं दडपण असतं आणि ते दडपण कशा प्रकारे फेस केलं ते उसळी घेणारा चेंडू त्याला स्टेअर करायचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला असं वाटलं की मी कट करू शकतो, त्यामुळे द्विधा मनस्थितीत येणारा हा फटका विनायक भोईर अनप्लेबल होताना पाहायला मिळाला. चेंडू मागे निघून गेला. श्रेयसने कोणतीही चुकी केली नाही, चेंडू गॅदर केला तोपर्यंत कोणती धाव नाही. पुन्हा एकदा गंगाचा चेंडू अप्पर कट खेळायचा परंतु हा चेंडू जास्त उसळी घेऊन त्या अगोदर पायामध्ये झाली आहे चूक. ओ स्टेपिंगचा कदाचित नो असावा, इथं पंच दंडित करतायत. येस इट्स नो बॉल. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होईल. का सगळ्या गोष्टी इथे पाहिल्या जाणार आहेत आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही म्हणा नो बॉल टाकला, व्हाईट बॉल टाकला, धावची चोरपणे गडी बाद होते, तो ओव्हर चोरपणे धावा दिल्या, कॅच सोडला, या सर्व बाबी कुठे ना कुठेतरी त्या मॅचच्या मोमेंटमवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकणारे असतात आणि कदाचित हा नो बॉल इथून या मॅचला वेगळी कलाटणी देऊ शकतो. उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेलाय. विनायक भोईर तिथे थोडेसे अडचणीमध्ये आहेत आणि या फ्री चेंडूवरती कोणत्या प्रकारचा फायदा उचलता आलेला नाहीये. चांगली सुरुवात, ग्रेट स्टार्ट फ्रॉम द बॉलर गंगाधर इंगोले. आतापर्यंत 2 धावा त्यांनी खर्च केला, 3 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगली माहिती मगाच्या मॅचमध्ये प्रमोद शेडगे सरांनी आपल्या समोर सादर केली. खेळणाऱ्या सर्व खेळाडूंची यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडूला कव्हर मधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती, परंतु तो बनला दर्शक. चेंडू निघून गेलाय, त्याला भेदून झेल सुटलाय. येतोय चौकार, 4 धावा.
पहा उसळी घेणारा चेंडू होता आणि उसळी घेणाऱ्या चेंडूला खूप चांगल्या प्रकारे नसीहत दिलं. क्षेत्ररक्षक होते तिथे परंतु चेंडूवरती येईपर्यंत उशीर झाला आणि हा उशीर कदाचित तुम्हाला मॅच मध्ये सुद्धा या मॅच मध्ये जर का उशीर झाला तर कदाचित स्पर्धेबाहेर होण्याचे चान्सेस आहेत. पुन्हा एकदा यावेळेला फुल करायचं होतं परंतु चेंडू बघा मागे निघून गेलाय. लॉंग स्टॉप क्लिअर करतोय वेगानं. गंगाच्या वेगाला युटिलाइज करत असताना चेंडूला भेदून दिले सीमारेखा पार. चौकार 4 धाबा. थँक्यू डुजे. पहा आखुटापाचा चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू लेग स्टंपच्या वरून जाणार असं वाटलं होतं परंतु ज्या प्रकारे हा पुल करायचा होता पुलच्या पोझिशन मध्ये आले होते आणि त्यानंतर मात्र चेंडू मागे निघून गेलाय. 4 धाबांसाठी लॉंग स्टॉपला क्लिअर करणारा चेंडू. चौकार 10 धाबा. शेवटच्या नंतर चेंडू इनसाइड आउट खेळायचं होतं. इनर आहे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि जोपर्यंत तो चेंडूवरती येतोय तोपर्यंत 2 धाबा सहजरीतीने धावून कंप्लीट केल्यात. पॉवरलेचं पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाबा धावपल करती बिनबाद जनक राजा नायगाव या संघाच्या. थँक्यू डीजे. पहिलं षटक झालंय संपन्न आणि दुसरं षटक यावेळेला सुरू होईल आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज द वारेट किंग प्रथमेश ठाकरे यावेळेला मैदानाच्या दिशेने म्हणजेच गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना पाहायला मिळतोय. अनेक अशी किताबं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मागील वर्षामध्ये ज्यांनी आपल्या नावे केली आणि सध्याच्या घडीला दनानंद सोडणारा ऑलराऊंडर आहे. ऑल इंडिया ओपनचं जर का अष्टपैलू खेळाडूंची यादी काढली तर प्रथमेश ठाकरेचं नाव त्या यादीमध्ये तुम्हाला आवर्जून दिसेल. असा एक यशस्वी अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्यासमोर तितका ताकदवर खेळाडू म्हणजे प्रशांत गरत यांना आपण पाहतो आणि ही जी जुगलबंदी आहे ही पाहणं सध्याचं मुख्य आकर्षण आहे. पॉवर प्ले 2चं षटक म्हणजे P2चं हे षटक आहे. प्रथमेश गुड्डू समोर. प्रशांत यावेळेला लॉफ्ट केलाय पंच केलाय. पॉइंट क्लिअर करत असताना चेंडू निघून चालाय सीमारेषेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू अडवलाय परंतु अडलाय का तर नाही. पंच दर्शवतात हा चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार 4 धाबा. थँक्यू डीजे. पहा कशा प्रकारे हा फटका खेळला गेला होता पॉईंटच्या डोक्यावरून कारण क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात नव्हते हे पाहिलं होतं आणि त्यानंतर त्या उसळी घेणाऱ्या चेंडूला योग्य ती नसीहत देत असताना ऑन मेरिट चेंडू सीमारेखा पार गेलाय. पुन्हा एकदा 30 दिशा ते क्षेत्र तोच फटका. यावेळेला चेंडू थांबेल का. क्षेत्ररक्षक फॉलो करतोय. अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि अडवलाही गेलाय तोपर्यंत दुसरी रूपांतर तिसरीमध्ये आणि 3 धाबा सफळाईनं धावून पूर्ण केल्या. त्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यशाचं रहस्य काय आहे. या 3 धाबा का कन्वर्ट झाल्या त्याचं कारण आहे पहिली धाव इतक्या वेगानं घेतली होती की त्यानंतर उर्वरित 2 धाबा घेण्यासाठी बळ मिळालं आणि ही खासियत आहे अर्नाळकरांची. या मैदानावरती खेळत असताना रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्यानं 2019ची झाली सेमीफायनल आम्हाला आठवतीये. त्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ज्या वेळेला प्रशांत गरत आणि विनायक भोईर बाद झाले होते त्यानंतर जयेश घरतने त्या मॅचला बिल्ड केलं होतं. वसई कोळेवाड्याच्या अगेन्स्ट मॅच होती आणि त्याच मॅचमध्ये मंदार भोईर आणि विनायक भोईरचे ते क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहिलं होतं. त्यामुळे तिथं ती धावताना जी चपळाई होती त्या रनिंग बिटवीन द विकेटने खऱ्या अर्थाने त्यांना ते मॅच जिंकून दिली होती. 43 ते 44 धावांची ती मॅच होती आणि म्हणूनच या मैदानाचं म्हटलं ना एक गोष्टीला ते जाणतायत आणि त्याचा फायदा त्यांना पुढे पण या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आता विनायक समोर. प्रथमेश ठाकरे गुड्डा चढ्या चेंडू इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपला क्लिअर करतोय. गंगा यावेळेला चेंडू लाडण्याचा प्रयत्न करतात आणि चेंडू थांबत नाहीये. 1 2 3 अटॅम्प्ट परंतु चेंडू क्लिअर करतोय सीमारेखा. चौकार 4 धाबा. पहा स्टेप आउट झाले होते त्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर आले होते आणि जितका पाय मागे घेणं गरजेचं होतं ताकद जनरेट करण्यासाठी तो पाय मागे आला आणि त्यानंतर इनसाइड आउट खेळत असताना गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल केलंय. जर का क्षेत्ररक्षक होता त्या दिशेने चेंडू आला असता गॅपमध्ये नसता गेला तर झेल झाला असता. या सर्व बाबींना पाहत असताना आपला जो काही लेदरचा एक्सपिरियन्स आहे तो मात्र युटिलाइज करत असताना चौकार एक्झिक्यूट केला गेलाय.
हो हो, यावेळेला शफल होऊन स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बाकडं स्क्वेअर लेगच्या दिशेने पाडण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये पुढे पडे अपयश. प्रथमेश ठाकरे कच्च्या गरूचा चेला नाहीये, कमबॅक केलाय आणि श्रेयसचा प्रेझेन्सचा बाईट सुद्धा आपण बघू शकता. शेवटच्या क्षणाला हात बाहेर काढून त्यांनी चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू, बॅटची एट, टॉप एट, श्रेयस झेल खाली, फलंदाज बाद. पहिला हादरा विनायक भोईर, बॅक टू द डिपार्ट, गॉन. पहिला हादरा जनक राजा नायगाव संघाला. विनायक भोईर बाद आणि विनायक भोईर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येऊन दाखल होत आहेत. जयेश करत, छोटा पॅक बडा धमाका. परंतु प्रशंसा मी प्रथमेश ठाकरेची करेल. ज्या प्रकारे चौकार 3 चौकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना विकेट मिळवून दिली आहे आणि हे जे षटक कंट्रोलमध्ये ठेवलंय, असं वाटलं होतं की कुठे ना कुठेतरी 15च्या पुढचं 16चं हे षटक बनू शकतं असं वाटत असताना रोख लागावला गेलाय. मागील 2 चेंडूवर एकही धाव दिलेला नाहीये आणि एक महत्त्वाचा अडसर दूर केला, तो म्हणजेच विनायक भोईरच्या रूपानं. जयेश घरात आलाय. प्रथमेशचा पुढील चेंडू, उसळी घेणारा चेंडू, यावेळेला स्टेअर करण्याचा प्रयत्न, एका धाब्यासाठी चेंडू जातोय. रोशन चेंडूवरती आल्यात, तोपर्यंत एक धाव येते. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपतोय. पॉवर प्लेचं हे षटक संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीनं धाबा आहे 24. एका गाड्याच्या पतनानंतर जनक राजा नायगाव या संघाच्या. थँक्यू डीजे. पहिलं षटक गंगाने 12 धावांचं हाताळलं, दुसरं षटक प्रथमेश ठाकरेने 12 धावांचं हाताळलं आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी पुढे एकदा गंगाधर इंगोलेला आमंत्रित करण्यात आलं. वैयक्तिक दुसरं षटक आहे, परंतु पहिल्या 2 षटकामध्ये काय कहाणी झाली होती, चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली होती. म्हणजे चौकारांमुळे जितक्या धावा बनल्या गेल्यात आणि षटकारला अजूनही आपण पाहिलेलं नाहीये. काय या तिसऱ्या षटकामध्ये षटकार दिसेल का? जयेश गरत प्रचंड क्षमता या खेळाडूमध्ये सुद्धा आहे, परंतु शिवान स्पोर्ट चॅलेंजर हे नाम ही बहुत बडा आहे. या मैदानावरती या खेळाडूचा खेळ ज्या ज्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट झाला, हा संघ ती स्पर्धा त्या खेळाडू संघाने गाजवली आहे. आज पुन्हा एकदा शिवान स्पोर्ट्स आपली ही श्री स्वामी समर्थ चषकादरम्यान आपली ती छाप सोडेल का, याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. आणि असा प्रश्न समोर असताना त्यांच्यासमोर मोठा अडसर म्हणून जनक राजाचा संघ म्हणजे जनक राजा नायगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुर्तास गंगाधर इंगोले, जयेश गरत समोर. पहिला चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू, यावेळेला कट केलं, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू थर्डमॅनमध्ये जाऊन फील्ड केला, तर रोशनने चांगली फेकी केली. क्या बात आहे, शानदार फिल्डिंग आणि फेकी सुद्धा तितकी अचूक होताना दिसते. एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिली तर डीपमध्ये प्रोटेक्शन ऑफ साईडला वाढवण्यात आलं होतं जयेशसाठी आणि हे थोडं समजण्या पलीकडे होतं. युजली टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना डावकऱ्या फलंदाजासाठी ऑन साईडचं प्रोटेक्शन वाढवलं जातं, इथं थोडंसं उलटं होतं. एक खेळाडू जो आपण स्क्वेअर लेगमध्ये पाहिला होता, त्यानंतर एक जो आहे तो थोडासा झुकता होता काऊ कॉर्नरच्या दिशेने, त्या व्यतिरिक्त सर्व खेळाडू आतमध्ये आणि ऑफ साईडचं प्रोटेक्शन वाढवलेलं होतं. आणि आता प्रशांत गरत याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली तर डीपमध्ये प्रोटेक्शन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने जर आपण पाहिलं तर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक वाढवलाय, पॉईंटचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाठवलाय, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक, मिड ऑन आणि मिड ऑफ लगावण्यात आलाय. ऑन साइडला यावेळेला चढपूल चेंडूला फेकून दिलंय सरळ स्क्वेअर लेग सीमारे का पार, येतोय दणदणीत खणखणीत लाजवाब शानदार षटकार. या प्रकारच्या चेंडूवरती खूप चांगल्या रीतीने बोलतीये.
चांगल्या भाषेनं बोलतीये हे आपण पाहिलं आणि तोच फटका इथे एक्झिक्यूट करत असताना 6 धावांची बॉडी लावली आहे. गंगावरती अटॅक केला गेलाय. हा फक्त अटॅक गंगाच्या चेंडूवरती नव्हता, हा एकंदरीत दिमागी आघात होता जेणेकरून पूर्णपणे डॉमिनेट करता येईल गंगाला आणि दडपण हे पूर्णपणे गंगाधरवरती दिसेल. 31 धावांवरती एक गडी बाद अशी सद्यस्थिती आहे. परंतु प्रेक्षकांच्या माहितीसाठी या मॅचमध्ये 60, 70, 75, 80 कितीही धावा बनल्या, या धावांचा पाठलाग होऊ शकतो, या धावांचा बचाव सुद्धा होऊ शकतो. पुन्हा एकदा गंगाधर, पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक. मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेखा पार. वन्स अगेन, वन मोर, वन अनदर सिक्सर. 6 धावा. प्रकारे कशा प्रकारे हा फटका खेळला गेला होता आहे तिथेच, फक्त पुढचा पाय मागे घेतला, मागच्या पायाच्या टो वरती आले आणि ऑन द टोच खेळत असताना चेंडूला मिड विकेट क्लिअर करत असताना षटकाराची नोंद केली. व्हॉट अ शॉट बाय दी प्रशांत. बघा या प्रकारच्या कंट्रोलमध्ये फटक्यांना 6, 4 अशाच धावा दिसतील. तुम्ही जर का चेंडू अशा प्रकारचे सातत्याने हाताळत गेला तर सातत्याने धावा बनतील. काहीतरी व्हेरिएशन, काहीतरी वेगळं पण दाखवावं लागणार आहे. परंतु तुर्तास द ग्रेट स्टार्ट बाय जनकराजा नायगाव टीम. गंगाधर इंगोले, पुढचा चेंडू प्रशांतसाठी. इनसाइड आउट. हो नाही, इनसाइड आउट खेळणं गरजेचं होतं का? इथे तर स्वीप मारण्यासाठी गेले त्यामुळे हा चेंडू मागे निघून गेलाय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हेच करणं गरजेचं होतं. बघा या अगोदर चेंडू मागे होते, हा चेंडू पुढे हाताळला गेला, फिंगर थोडेसे रोल केले गेले आणि गती थोडीशी कमी केली गेली आणि त्यामुळे प्रशांतला सुद्धा विचार करण्यास भाग पडलं गेलं. निर्धाव चेंडू येतोय, चांगला कमबॅक गंगाधर इंगोलेकडून. याच कमबॅकची आशा आहे, अपेक्षा आहे शिवान स्पोर्ट चॅलेंजरला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न. ऑकवर्ड पोझिशन मध्ये येऊन चेंडूला खेळले ते द्विधा मनस्थितीत सापडले आणि स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग. 2 षटकार आणि 2 षटकारानंतर 2 डॉट. ये बडे खिलाडी की पहचान आहे. ही ओळख आहे मोठ्या खेळाडूची. गंगाधरने दाखवलंय माझा इतक्या वर्षाचा अनुभव हा लगातार षटकार चौकार मारून देण्यासाठी नाही आहे. त्याने त्या षटकारानंतर काहीतरी शिकलं आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना 2 निर्धाव चेंडू हाताळल्यात. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे प्रशांत समोर. गंगाधर इंगोले फुलटॉस. यावेळेला तर इनफिल्डला क्लिअर करत असताना चेंडू सरळ भेदून दिलाय सीमारेखा पार. वाईड इशलांग क्लिअर करतोय चौकार. थँक्यू डीजे. बघा फुलटॉस चेंडू वाईड ऑर्कर हाताळायचा होता परंतु फिंगर थोडेसे जास्तच रोल झाले आणि जो अंगठ्याच्या बाजूचा हात आहे तो जो कमी प्रमाणात रोल करायचा होता तो मोठ्या प्रमाणात रोल होताना दिसला आणि त्यामुळेच कदाचित हा लोअर फुलटॉस बॅटवरती बनलाय आणि चेंडू निघून गेला सीमारेखा पार जिथे डीपमध्ये प्रोटेक्शन नव्हतं. 41 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ झाला. पाणी जरा मैदानात पाठवा. आणि उर्वरित 2 षटकं शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर इथं सरळ दिसतो 69 धावांपर्यंत आता इथून मजल मारली जाऊ शकते जर का असाच धावांचा वेग चालू राहिला तर. आणि जनकराजा नायगाव हाच विचार करते की किमान 75-80 या धावफलकापर्यंत धावा जाव्या, 70च्या आसपास धावा जाव्या जेणेकरून आमच्या गोलंदाजांना लढण्यासाठी बळ मिळेल. मागील मॅच जी आपण पाहिली ती पहिली ट्रायल मॅच म्हणून समजून जा, कारण त्या मॅचमध्ये तितक्या धावा बनल्या नव्हत्या ज्या या खेळपट्टीवरती बनणं गरजेच्या होत्या आणि त्यामुळे सुमित डेकान टीम यांच्याकडे तितकीशी मोठी टास्क नव्हती त्या धावांना क्लिअर करणं. आणि त्यानंतर हे दुसरी जी मॅच ही जी मॅच आहे या दुसरी मॅच पूर्णपणे निर्देशन देते काय इंटेंटने बॅटिंग करायची आहे, काय इंटेंटने बॉलिंग करायची आहे, काय इंटेंटने धावा बनवायच्या आहेत, कशा प्रकारे बनवायच्या आहेत. 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकं संपल्यानंतर आता आपण 4थ्या षटकाकडे वळतोय जिथे राहुल पाटील बिनार 6 खेळाडू यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येईल आणि या खेळाडूला सुद्धा या मैदानाची खूप चांगली जाण आहे. प्रत्येक गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे जाणतात, प्रत्येक विभागाला या मैदानाच्या खूप चांगल्या प्रकारे जाणतायत आणि त्याचा अनुभव किंवा त्याचा तो वापर, त्या अनुभवाचा वापर इथं राहुल पाटील कशा प्रकारे करतायत, त्याच्या समोर खेळणारा खेळाडू जयेश गरत कशा प्रकारे त्याला टॅकल करतायत यावरती सुद्धा नजर असणार आहे. तुर्तास 41 वरती 1 जनकराजा नायगाव. 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. श्री स्वामी समर्थ चषक 2024 आणि जसं आपण ती 5 लाखाची भव्य दिवस स्पर्धा पाहिली होती ऑल इंडिया ओपनची, त्यानंतर पुन्हा एकदा ओपनची स्पर्धा मोठ्या तालाबमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये
घेऊन आले दिनेश मांगेला आणि त्यांची संपूर्ण टीम. राहुल समोर जयेश, पहिला चेंडू, ओहो टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू, शानदार डिलिव्हरी चेंडू येतो निर्धाव स्वरूपाने, चांगली डिलिव्हरी. पहा उजव्या यष्टीवरती चेंडू आदळला गेला आणि त्यानंतर मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न. माहीत होतं की जयेश हे मिडविकेटच्या डोक्यावर मारण्यासाठी जातील आणि त्यांना पूर्णपणे रीड करत असताना टाकलेला चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात राहुल पाटीलसाठी. ज्या पण धावा बनल्या, जितक्या पण बनल्यात, कितीही बनल्या तरी सुद्धा दुसरी इनिंग ही रंगतदार असणार आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पुन्हा एकदा जयेशसाठी यावेळेला फेकून दिलाय मिडविकेट, स्क्वेअर लेग क्लिअर करताय चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. थँक्यू. समजेना असं झालंय नक्की चेंडू टाकावं कुठे, कारण या अगोदरचा चेंडू ज्या प्रकारे हाताळला होता त्याचा अभ्यास करत असताना शफल होण्याची जी काय मात्रा आहे ती थोडीशी कमी केली जयेशने आणि त्यानंतर मात्र योग्य ती नसीहत देत असताना आपल्या स्ट्रेंथवरती कार्य केलं आणि स्क्वेअर लेगला चिरत जाणारा हा षटकार नोंदवलाय 6 धावांनिशी. चांगली बॅटिंग, खासियत आहे या दोन्ही खेळाडूंची. बंधू आहेत, अंडरआर्म असो, टर्फ असो, अंडरआर्म सिक्सर मारी असो, टेनिस बॉल गाव टू गाव ओव्हरआर्म क्रिकेट असो किंवा ओपनचं क्रिकेट असो, एकच माइंड सेटने खेळतात. अटॅकिंग खेळ, आक्रमकता खेळामध्ये दिसून येते आणि हाय कॉन्फिडन्सने खेळतात आणि त्यामुळे कदाचित त्यांच्या बॅटला प्रत्येक ठिकाणी यश सुद्धा येताना आपण पाहिलंय. तुर्तास राहुल पाटीलच्या मनामध्ये काय चालू आहे याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. करंट रन रेट जर आपण पाहिलं 14.10 आहे आणि इथून कुठेतरी विचार असणार आहे जनकराजा नायगावचा की 15-16च्या पुढे हे धावफलक जावं जेणेकरून बळ मिळेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तो बनेल दर्शक. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग क्लिअर करत असताना चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू टू जे. पहा राहुल पाटीलने यावेळेला कशा प्रकारे चेंडू हाताळला होता, पुन्हा एकदा तीच दिशा, परंतु जो चेंडू पहिला टर्न झाला होता, जो काही वळण घेणारा चेंडू होता त्याच चेंडूला हाताळलं, परंतु हा चेंडू तितकासा वळण घेताना दिसलेला नाहीये आणि त्यामुळे कदाचित या चौकाराची वर्डी लागली असावी. जर का वळण घेतलं असतं कदाचित जस्ट ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले असते, तिथे विकेट सुद्धा मिळाला असता. तुर्तास 3 चेंडूचा खेळ झाला, 51 धावा दाबलकरती अर्धशतक नोंदवलं गेलंय. पुढील चेंडू यावेळेला बॅटची एज घेऊन मागे निघून गेला, धावचीची संधी आहे, फलंदाज बाद होतील. जयेश घरत ला माघारी परतावं लागतंय. दुसरा हादरा टीम जनक राजा नायगाव संघाला. बाद झाले धावचेच्या रूपाने. चांगली बॅटिंग त्यांनी सुद्धा केली आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता नवीन बॅटर ओमकार देसाई मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. अजून एक टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव, मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर आणि एक असा खेळाडू जो या टेनिस बॉलच्या खेळाला जवळून जाणतो, मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सध्याच्या घडीला ताई पॅकर या संघाचं नेतृत्व करत असताना खूप चांगल्या प्रकारचा फॉर्म त्यांचा पाहायला मिळतोय आणि तो मात्र आता जनकराजा नायगावच्या माध्यमातून प्रशांतला साथ देण्यासाठी आला. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय, तितकंसं प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि बडोरची एक धाव येते, एकापेक्षा जास्त काही नाही. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी असेल. धावफलक किती धावा आहेत? 52. एक पॉझिटिव्ह साईन आहे की जे धावफलक कुठे ना कुठे 70च्या पुढे प्रोजेक्टच्या थ्रू दाखवत होते, आता कुठे ना कुठे 67-68 हे धावफलक दाखवताना दिसते. पॉझिटिव्ह साईन यासाठी आहे कारण तो विकेट आलाय, डॉट आलाय आणि आता नवीन जो फलंदाज नव्यानं आलाय तो स्ट्राईक एंडवरती आहे. म्हणजेच राहुल पाटील या नवीन आलेल्या बॅटरसमोर कशा प्रकारे चेंडू हाताळतात. ओमकार देसाई यांचा अनुभव पाहिला तर त्यांच्यासाठी नवीन असं काही नाही आहे, परंतु यावेळेला बघा नवीन यासाठी नाहीये कारण आल्या चेंडूला सहज रीतीने टोलवलं, मिड विकेटला क्लिअर करतोय. येतो उत्तुंग, दर्जेदार, शानदार, अफुल्लातून दमदार षटकार. 6 लॉफ्ट केलं गेलं आणि चेंडू 6 धावांसाठी गेलाय. जितकी षटकार चौकारांमध्ये डील होईल तितकं दडपण शिवान स्पोर्ट चॅलेंजर वरती वाढणार आहे, कारण
धावा किती बनल्यात त्यापेक्षा कशा प्रकारे बनल्यात याचा जास्त परिणाम खेळाडूंवरती होत असतो, ज्यावेळेला त्यांना चेस करण्यासाठी यायचं असतं. आणि या चटकार चौकारांचा जो परिणाम आहे तो पूर्णपणे साफ आपल्याला गोलंदाजी गोलंदाजावरती सुद्धा दिसतोय. पहिलं षटक गंगाधर इंगोलेने हाताळलं, 12 धाबा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक प्रथमेश ठाकरेने हाताळलं, त्याने 12 धाबा दिल्या होत्या. तिसरं षटक ज्यावेळेला गंगाधर पुन्हा हाताळण्यासाठी आले त्यावेळेला त्याने 17 धाबा खर्च केल्या. आणि त्यानंतर राहुल पाटीलचं षटक पुन्हा एकदा 17, 2 बार 17 आहे. 2 वेळा 17 म्हणजेच आता शेवटच्या षटकामध्ये काही ना काहीतरी खतरा आहे. तो कोणाला आहे ती येणारी काळ वेळ सांगणार. नवीन गोलंदाजी मार्क वरती योगेश येतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती योगेश आलाय. आणि योगेश येत असताना योगेशकडून अपेक्षा सुद्धा तीच आहे की जे धावफलक सध्याच्याकडे 14 14.5च्या गतीने चालू आहे त्या धावफलकाला कुठे ना कुठे तरी 12-13च्या आसपास आणून सोडावं, जेणेकरून दुसऱ्या इनिंगमध्ये खेळण्यासाठी बळ मिळेल. आणि असं करत असताना काय योगेशला यश मिळेल का? सध्याच्याकडे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक ॲज अ ओपनर म्हणून आलेला तो तर ऑलरेडी सेट आहे आणि ओमकारने आलेल्या थेट षटकार दाखवलाय. पहिला चेंडू उजव्या बाहेर, जास्तच बाहेर आहे. राऊंड द विकेट जात असताना चेंडूला जास्त बाहेर हाताळलं आणि त्याची ती बाहेर जाण्याची दिशा आहे ती जास्तच मोठी होती, त्यामुळे अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होते. हे बॅटल खूप मोठं आहे, गाडी बाहेर काढायची आहे. जे कोणी गाडी मैदानात घेऊन आलेले आहेत त्यांना विनंती आपण गाडी बाहेर घेऊन जायची आहे. प्रशांत गरत यावेळेला लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्यामुळे चेंडू क्लिअर करतोय सीमारेखा. वॉड शॉट, चेंडूला फेकून दिला कव्हरच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, षटकार. बाहेर होता, प्रशांत त्याच्यासाठी तयार होते आणि त्यानंतर चेंडूला मात्र लॉफ्ट करत असताना कव्हरच्या डोक्यावरून पाठवलंय, म्हणजेच बाउंड्रीलाईनच्या बरोबर वरती जाऊन चेंडू पडलाय. 6 धावांसाठी षटकार. 6ची भाषा अजूनही बोलली जाते. वैयक्तिक 31 धावांची खेळी 10 चेंडूंमध्ये प्रशांतची आणि शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. श्रेयस चेंडूला फॉलो करतायत. एक धाव, हा लॉंग चेस आहे आणि तो चेस करेपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या. तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 67 वरती. जे 67, 68, 69, 70 धावांची आपण चर्चा करत होतो की हे प्रोजेक्ट स्कोर आहे, त्या तर आत्ताच बनल्यात. अजूनही 4 चेंडूचं खेळणं शिल्लक आहे. चांगली बॅटिंग. 67 वरती 267 लॉस ऑफ 2 विकेट. जनकराजा नायगाव. चार चेंडूचा अजून खेळत शिल्लक आहे. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू हवेमध्ये. रोशन झेल खाली येत आहे, जज केलंय आणि टिपलाय सुद्धा झेल. फलंदाज बाद, पकडलाय झेल रोशननं आणि संपलाय खेळ प्रशांतचा. प्रशांत बॅक टू द डिपार्ट, गॉन. 3रा हादरा जनक राजा नायगाव संघाला. जोरदार टाळ्या जोरदार प्रशांत घरत याच्यासाठी अतिशय चांगली बॅटिंग आणि या बॅटिंगने कुठे ना कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवलंय. ओमकार देसाई थोडेसे उशिराने आले होते, त्यामुळे ते एक दडपण होतं की विकेट गेल्यानंतर कोण जाणार, परंतु विनायक भोईर त्यांच्यानंतर जयेश घरतने सावरलेली बाजू आणि त्यानंतर ओमकार देसाई यांचं आगमन आणि त्या सर्व बाबींना सांभाळत असताना प्रशांतने केलेली ती अफलातून इनिंग या पहिल्या इनिंगमध्ये धावांना बळकटी देणारी ठरते. संदीप किणी, सँडी, मॅन फ्रॉम नारंगी, घरच्याच मैदानावरती ओपनचं क्रिकेट खेळत असताना सँडीला आपण पाहतोय. 3 चेंडूचं अजूनही खेळण्याने शिल्लक आहे आणि चांगला कमबॅक मी तर म्हणेल इथे योगेशने केला आहे. जी अपेक्षा होती योगेशकडून की विकेट घेऊन देणं, ब्रेक थ्रू मिळून देणं आणि तो ब्रेक थ्रू मिळून दिला आहे. आता येणाऱ्या 3 चेंडूवरती एकही मोठा फटका येणार नाही याची दक्षता त्यांना घ्यावी लागेल, परंतु सोपं नाही आहे. संदीप किनी जरी नव्यानं आले असले तरी सुद्धा या मैदानावरती रोजचं त्यांचं येणं जाणं आहे, रोजचं सराव करणं आहे.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय, तोपर्यंत एक धाव येते. स्ट्राईक रोटेट करणं हे महत्वाचं होतं, कारण ओंकार ऑलरेडी सेट आहेत, त्याने एक षटकार लगावलाय, त्यांचा आत्मविश्वास अप आहे आणि असं असताना त्यांना स्ट्राईक एंडवरती आणणं ही पहिली प्रायोरिटी होती. जरी मोठा फटका नाही आला तरी सुद्धा सँडीने त्याचं काम केलंय असं तर मी म्हणेन, कारण सँडीचं हेच कार्य होतं, ओंकारला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती ठेवणं. आता 2 चेंडू आहेत, किमान 2 चेंडूवरती एक मोठा फटका या धावपलकाला खूप चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवेल. हो, कॅबला स्लॉक करायचं होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा जास्तच खाली राहिला आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होती, चांगला कमबॅक. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगमधील बाकी आहे, शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे आणि हा निर्णायक चेंडू असणार आहे, दिशादायक निर्देशन देणारा चेंडू. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यावेळेला लेग फ्लिक केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, तो फील्ड करेल, तोपर्यंत एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, प्रथमेश ठाकरे चेंडूला अडवतायत, यष्टांवरती लावतात, फलंदाज बाद. ओमकार देसाई यांना मैदाना बाहेर यावं लागेल. शेवट होतोय पहिल्या इनिंगचा. 69 धावा धावपलकावरती, 70चं टार्गेट ठेवलं गेलंय शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर या संघासमोर, जनक राजा नायगाव या संघाच्या वतीनं. फलंदाजी कशा प्रकारे हाताळली ती 2 षटकं, 29 धावा गंगाधरच्या. बॅटिंग समरी त्या अगोदर आपण पाहू शकता, विनायक भोईर 14 धावा 9 चेंडूवरती, प्रशांत गरजची 12 चेंडू 33 धावांची पारी, जयेश गरज 6 चेंडू 12 धावा, ओमकारच्या 3 चेंडू 7 धावा, एक षटकार त्यामध्ये आपण पाहिला होता. संदीप किणी याने महत्वाचा रोल अदा केला, तो म्हणजे स्ट्राईक रोटेट करण्याचा, एक धाव त्याच्या नावे. आणि गोलंदाजीमध्ये पहा, 14.50च्या सरासरीने गंगाने धावा खर्ची केला. पॉवर प्लेचं पहिलं षटक 12 धावांचं त्याने हाताळलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडासा महागडा. प्रथमेश ठाकरेने एक गडी बाद केला, 12 धावा त्यानं खर्च केल्या. राहुल पाटीलचं महागडं षटक 17 धावांचं आपण पाहिलं आणि त्यानंतर योगेश याने महत्त्वाचं षटक, निर्णायक षटक, स्लॉग जोरचं षटक हाताळत असताना एक गडी बाद केला आणि 11 धावा खर्च केला. ओव्हरऑल वॅगनविल आपण पाहू शकता धावा कुठे बनल्यात, कव्हरच्या क्षेत्रापासून जर का आपण मागे बघितलं, पॉईंट, त्यानंतर बॅकवर्ड ऑफ पॉईंट आणि लॉंग स्टॉप म्हणा किंवा थर्डमॅन फाईन लेग इकडे आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये समोरच्या दिशेने एकही मोठा फटका आलेला नाहीये. एकच असा फटका होता जो 1 बाउन्स वाईड डिश लॉंग ऑन क्लिअर करणारा, तिथे फक्त 4 धावा येताना दिसल्या, बाकी सर्व धावा याच्या आहेत ते कव्हर आणि मिड विकेटच्या मागे, मागच्या बाजूने यष्टरक्षक मागे बनताना दिसल्यात, हे वॅगन व्हीलमध्ये आपण पाहू शकताय. आणि त्याचबरोबरीनं या पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होत असताना 69 धावा धावपलकावरती, 70चं लक्ष ठेवलं गेलंय जनक राजा नायगाव या संघाच्या वतीनं. टीम शिवान स्पोर्ट चॅलेंजर या संघासमोर या 70 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय, या 70 धावांना कशा प्रकारे वाचवलं जातंय, त्याची जुगलबंदी कशा प्रकारे होतीये, या सर्व बाबी आपल्या समोर येणार आहेत. तुर्तास या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि फिल्डिंग सुद्धा लगावली जाणार आहे. मायक्रोफोनमध्ये आवाज ऐकायला मिळणार आहे. या दुसऱ्या इनिंगसाठी प्रबोध शेटगे सरात जा. थँक्यू व्हेरी मच भरतजी मोरे यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेला श्री स्वामी समर्थ चषक 2024 आपण पाहत आहेत. भव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, एक दिवसीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवत आहेत. एक अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य की 6 संघ आणि 6 संघांमध्ये 5-5 षटकांचे सामने हे मात्र खेळवले जात आहेत.
ज्या अनुषंगाने पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर अप्रतिम 33 धावांची प्रशांत घरतने ज्या नावाला साजेशी अशी खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला, त्या नावाचा डंका आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिशय सुंदर बॅटर म्हणून ज्याची ओळख ही सातत्यपूर्ण पाहायला मिळते. संतोष पाटील बंधू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज अखेरकार योग आज भेटण्याचा आला आणि त्याबद्दल दिनेशजी मांगेला यांचासुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन आणि नारंगी ग्रामस्थ क्रिकेट मंडळ यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. याच मैदानात रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून शूटिंगचा जो योगायोग आला होता त्याबद्दल मी महेशजी मांगेला आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. श्री स्वामी समर्थ चषक 2024चा खऱ्या अर्थानं एकदिवसीय टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ विजयासाठी लक्ष ठेवलं गेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. 70 धावांचं आणि 70 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलं. DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. क्लॅरिटी अप्रतिम पाहायला मिळते. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि DBN लाईव्हने जी क्लॅरिटी दाखवली होती ती खऱ्या अर्थानं विराथन बुद्रुकच्या मैदानात अक्षय पाटील यांची ती स्पर्धा आणि श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2024मध्ये याच DBN लाईव्हने जी क्लॅरिटी दाखवली होती त्याबद्दल DBN लाईव्हच्या संपूर्ण टेक्निकल टीम आणि कॅमेरामॅनचं मनपूर्वक जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. जिशान खान पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. प्रथमेश ठाकरे ज्यावेळेला मी समालोचन करत होतो त्यावेळेला ग्रामीण बिग बॅश धमाका छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात जे अप्रतिम खेळ साकारला गेला होता. गुड्डू या नावाने जास्तीत जास्त ओळखला जातो आणि वारेटचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी तालुक्यातून ठाणे जिल्ह्यातून जर आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरेने फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्याने मात्र आज प्रगती केली आणि प्रत्येकाचा फॅन फॉलोविंग जर आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरेला खूप काही मान सन्मान आज त्याच्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर पाहायला मिळतो. पहिलाच बॉल रेडी नव्हते, सज्ज नव्हते आणि त्याकरता आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहत आहे जयप्रकाश घरत सर दर्शवत आहेत की डेफिनेटली डॉट एकत्रित डेड बॉल. परशुराम पाटील सर एका साईडला आपण पाहत आहेत. गंभीर या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खूप चांगले रेकॉर्ड या दोन्ही खेळाडूंच्या नावावर. जाऊया मॅचच्या दिशेने. बिस्टलबर्ग बोट टीम दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल खूप सुंदर पद्धतीने बॅटचं फेस ओपन करत असताना आपण पाहत आहे थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. ही खासियत आहे प्रथमेश ठाकरे आणि सूरज केने एका साईडला आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने बॅटिंग करताना प्रथमेश ठाकरेला आपण सातत्याने पाहिलंय. 70 धावांचं लक्ष प्रशांत घरत यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षणाची भूमिका साध्य करत असताना पाहायला मिळतोय. आज ओमकार देसाई, नेहमीच ओमकार देसाई यांचं नाव घेतल्यानंतर प्रतीक पाटील मॅन फ्रॉम धारिंग यांचे बिग फॅन म्हणून सातत्याने पाहायला मिळतात. उलटाच बॉल होता. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. जयू पुढे सरसावेल. यंदाचा हंगाम जयूने मात्र आपण पाहिलं तर 10वा सुप्रीमो चषक आणि त्यामध्ये निवड या खेळाडूची पाहायला मिळाली. म्हणजेच 9व्या सुप्रीमो चषकामध्ये प्रशांत घरतची निवड आणि 10व्या सुप्रीमो चषकामध्ये जर आपण पाहिलं तर जयू अर्थात जयेश घरत या खेळाडूंची निवड. म्हणजेच अंडरआर्मपासून झालेला प्रवास आणि तो आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप त्या स्पर्धेमधला प्रवास फार काही तफावत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच तुम्ही खडतर प्रवास करून ज्या वेळेला तुम्ही क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ओळखता, स्वतःमधला असलेला ब्रँड तुम्ही ओळखता, त्यावेळेला एक वेगळ्याच उंचीवर क्रिकेट खेळलं जातं आणि या दोन बंधूंच्या माध्यमातून सातत्याने पाहिलंय. ऑन साईडला लो फुलटा चेंडू होता. गॅपमध्ये खेळला गेला. चेंडू फार वेगाने निघून जाईल. आउटफील्ड फास्ट आहे आणि नारंगीचं मैदान म्हटलं तर डेफिनेटली मात्र तिथे चेंडू थांबण्याचं नाव घेत नाही. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता श्री स्वामी समर्थ चषक चौकार. गुड शॉट. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगला फटका होता. सूरज केनीच्या बॅटमधून निघालेला हा अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा बॉल तयार. जिशान खान एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. साईडला वाईड यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना परंतु तेवढाच उमेदीने चेंडूला खेळलं गेलं सूरज किनेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 8वर जाऊन पोचली गेली. पहिलं षटक प्रगतीपथावर 70 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 5 षटकांमध्ये 14च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर एका साईडला शिवांश स्पोर्ट्स एक मोठं नाव आणि जनक राजा नायगाव टीमने बॅटिंग करताना 69 धावा फलकावर लगावल्या आणि 33 धावा या इंडिव्हिज्युअल पाहायला मिळाल्या. ऑन साईडला प्रथमेश ठाकरेचा पॅटर्न शॉट परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होईल का तर नाही. विनायक भोईर ब्रँड आहे अर्नाळ्याचा. प्रथमेश ठाकरेच्या खेळीला पूर्णविराम. गुड्डूचा मात्र यावेळेला खेळ खल्लास. बॅक टू द पवेलियन गॉन. चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न केला. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली होतं परंतु डिस्टन्स क्लिअर झाला नाही आणि खऱ्या अर्थानं टायमिंग टेम्परामेंट थोडंसं कमी कुठेतरी पाहायला मिळालं आणि एक अप्रतिम रणजीपट्टू म्हणून ज्याची ओळख विनायक भोईरने कोणती मिस्टेक केली नाही. सूर्यकुमार यादव या खेळाडूबरोबर खेळलेला खेळाडू मुंबई प्रीमियर लीगमध्ये आपण सातत्याने पाहिलं. रणजी क्रिकेटपट्टू म्हणून सातत्याने लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्याची प्रगती उत्तरोत्तर आपल्याला पाहायला मिळाली की उत्तुंग भरारी घेत असताना आणि विनायक भोईर कोणती मिस्टेक केली नाही. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8वर. पहिला धक्का प्रथमेश ठाकरेच्या स्वरूपात. सूरज पष्टे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम गुडगाव भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करणारा. जसं आपण मात्र वज्रेश्वरी सोडल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक सैतानी पूल आहे आणि त्याच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर घोटगाव हे गाव लागतं आणि सूरज पष्टेचं मी धन्यवाद व्यक्त करेन ज्यांनी मात्र नाताळच्या निमित्ताने 2 वर्षाच्या पलीकडे त्यांनी मात्र त्यांच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त केली होती. तोच सूरज पष्टे उत्तरोत्तर प्रगती करताना पाहायला मिळतो. म्हणजेच प्रथमेश ठाकरेच्या संगतीमध्ये जर आपण पाहिलं तर सूरज पष्टे आला, विश्वनाथ जाधव ऑलरेडी आपल्याला पाहायला मिळाला, प्रथमेश ठाकरे, संकेत कासार, राहुल पाटील ही जी मात्र आपल्याला पाहायला मिळते मंडळी त्यांनी मात्र खूप चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं आहे. ऑन साईडला सूरज पष्टे घोटगावचा ब्रँड सरळ चेंडूला फेकून देतोय. ऑन साईडला मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल. क्या बात आहे सूरज पष्टे. 6 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. 14ची जी आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळालं. जरी एक विकेट गेल्यानंतर 24 बॉल 56 धावा. सूरज पष्टेने मात्र यावेळेला आल्या आल्या लो फुलटॉस चेंडूला डबल एच्या बॅटमधून जबरदस्त ब्रँड षटकार पाहायला मिळाला. जफर पटेल ब्रँड ऑफ कुडूस. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं जफर पटेल यांनी. ज्या पद्धतीने आपण पाहिलं कंपॅरिझन करताना 12 धावा जनक राजा नायगाव या टीमच्या होत्या. श्री स्वामी समर्थ चषक 2024 नारंगीचं हे मैदान आणि आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या हिरवळ मैदानात आणि ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सूरज केनेचा जर विचार केला तर 2 बॉलमध्ये 5 धावा आणि एका साईडला सूरज पष्टे म्हणजेच एकाच राशीचे खेळाडू परंतु गाव वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळत आहे. जय बजरंग गोरसे बी टीममधून खेळताना आपण कित्येक वर्ष आपण पाहिलं. भावेश पवार टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकलात आणि ISPL कोण विसरेल बेस्ट बॉलरचा किताब आणि त्याच गावातून बिलॉंग करताना सातत्यानेच खूप चांगली प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर सूरज केने. मॅग्निफिसंट प्लेअर. गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅट नाही काय फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पोहोचतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
दुहेरी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 16 या धावसंख्येवर. बॉलर्स नेम प्लीज ओंकार देसाई. यावेळेला अप्रतिम सुरेख फटका तर नाही आहे, कॉन्फिडेंटली फटका नव्हता, अगदी मिडल ऑफ दी स्टंपला जाऊन भेदला गेला असता. बॅटची एज थोडीशी मात्र यावेळेला आपण पाहू शकलात, एकदा वर्जित केली जाते. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत सूरज किने आणि सूरज पष्टीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 70 धावांचा पाठलाग करताना एका साईडला आपण पाहिलं तर शिवांश स्पोर्ट्स टीम आपल्याला पाहायला मिळते. मोनू यादव आपल्या गोलंदाजी मार्कवर सूरज पष्टे आल्या आल्या षटकाराने थोडंसं कुठेतरी रिलॅक्स केलं. जो दबाव होता प्रथमेश ठाकरे गेल्यानंतर, तो मात्र दबावाला न जुमानता चांगली मी बॅटिंग करेन हे मात्र त्याचं ध्येय पाहायला मिळालं. नेव्हर गिव्ह अप. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, अगदी प्रॉपरली ग्रीप बदलली होती परंतु परफेक्ट त्या रेंजमध्ये चेंडू आला नाही आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर थांबली गेले. परिपूर्णतः 17 धावा, 21 बॉल आणि 53 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 21 बॉल्स रिमेनिंग अँड 53 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा खाली राहिला होता चेंडू, सबमरिंग डिलिव्हरी. काय गोलंदाजी केले मोनू यादवने. पण जेव्हा एखादा गोलंदाज लयबद्ध होतो, रिदममध्ये येतो, त्यावेळेला मात्र फलंदाजाला कोणताही चान्स मिळत नाही आणि तो टाईम वेस्ट करत नाही आहे. ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा एखाद्या फलंदाजाला तुम्ही सेट होण्यासाठी वेळ देतात ना, त्यावेळेला तो फलंदाज षटकार चौकारांची मोहर उमटवतो, परंतु तसं केलेलं नाही आहे डिलिव्हरी. परंतु तेवढाच उमेदीने चेंडूला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून स्वीट हिटचा फटका स्वीट हिटमध्ये कन्वर्ट केला गेला. अखेरकार मिळालं यावेळेला यश. चेंडू सीमारेषा पार, चौकार. खूप चांगला फटका होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही. प्रशांत घरत फील्ड करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा, पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि इथून जर आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 48 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला जनक राजा नायगाव वर्सेस शिवांश स्पोर्ट्स. 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. हिरवळ मैदान आणि ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद पाहायला मिळते. प्रत्येकाला हवं असं मैदान आणि प्रत्येकाला खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इच्छा प्रकट होते की या मैदानात मी कधी उतरावं. जेव्हा रेनी सीझन असते, रेनी सीझन समाप्त झाल्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने या स्पर्धेला, या मैदानाला जी सुरुवात होते ते नॉन स्टॉप अँड अनस्टॉपेबल म्हणून मात्र क्रिकेट या मैदानात खेळलं जातं. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा श्री स्वामी समर्थ चषक 2024 सीझन. टीम टेक्निकल पाहायला मिळते. केवल मांगेला असतील, हर्षल मांगेला असतील, महेश गुप्ता असतील आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत नयन तांडेल आणि रोहित चौधरी. अतिशय सुंदर डीबीएनचे लाईव्ह टीम आपल्याला पाहायला मिळते. टेक्निकल टीम आहे आणि त्यांच्याचमुळे डीबीएन लाईव्ह आज प्रसारित होताना पाहायला मिळतं. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी. आज सँडीला सुद्धा संधी मिळाली याच मैदानात. आपण पाहू शकता शॉर्ट फाईन लेगला, म्हणजेच याच गावातील अनमोल रत्न पाहायला मिळतोय. 2 हात मात्र कमरेवर जात आहेत आणि काय स्टाईल अप्रतिम पाहायला मिळते. सँडी आपण पाहू शकाल. अंडरम बॉक्स क्रिकेटपासून सुरुवात झाली. एक शांत स्वभावाचा खेळाडू, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि खऱ्या अर्थाने या मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 22 धावा फलकावर, 18 बॉल 48. व्हॉट अ मॅच. इथून पाहिलं न्याळलं, चेंडूला सोडून दिलं होतं. जिशान खानने मात्र यावेळेला जरूर दर्शवलं गेलं
की यस ॲब्सोल्युटली राईट, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना जयप्रकाश गिरज सरांकडून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 23वर जाऊन पोहोचली गेली. आमचे डीजे ऑपरेटरसुद्धा मात्र श्रवण इंद्रियांपर्यंत खूप चांगली गाणी पोचवत आहेत. त्या डीजे ऑपरेटरचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आमच्या आवाजाची काळजी त्यांनी जरूर घेतलेली आहे. जिशान खान एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. एक कूल अँड कॉल जिशान खान, यॉर्कर स्पेशालिस्ट. लो फुलटॉस बॉल जरूर होता यावेळेला. सूरज पष्टेचा मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटचं अखेर काय थोडंसं टू यावेळेला पाहायला मिळालं आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षक प्रशांत घरजच्या हातामध्ये. फलंदाज बाद. 23वर दुसरा धक्का 2.1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मुंबईचा सम्राट NB अवध वर्सेस ओम साई प्रदीप विराट टीम. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. दिनेश मांगेला यांचे मात्र यावेळेला कॉल या ठिकाणी जरूर आलेला आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या 17 बॉल 47 बँड्राचा वंडर बॉय. अर्थातच आपण पाहत आहेत कोलगेट मैदान ज्यांनी गजबजून टाकलं. सुप्रीमो चषकामध्ये जे बॅनर लागले होते ना ते वाखाणण्याजोगे होते. ह्या वेळेला खूपच फुल टॉस बॉल होता परंतु तेवढाच वेगाने सुद्धा आला होता. इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. विनायक भोईर मात्र चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी सिंगल मिळाली. थोडंसं ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता, झुकला होता, गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला. अन्यथा श्रेयसने सांगितलं असतं की यावेळेला आम्हाला थोडंफार कुठेतरी बेनिफिट मिळालं होतं. परंतु जयप्रकाश घरत एक चांगले पंच म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 16 बॉल आणि 46 धावा विजयासाठी आपण पाहत आहे. सूरज केने जिथपर्यंत मैदानात आहे, श्रेयस कदमसारखा खेळाडू म्हणजे ओपन संघ म्हटलं तर प्रत्येकावर जिम्मेदारी ही मात्र सोपवली गेली. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. उलटॉस बॉल होता ऑन साईडला, गॅपमध्ये खेळला गेला. 2 क्षेत्ररक्षक येत आहे. जयू मात्र वॉट फिल्डिंग, एक्सलंट मॅग्निफिसंट फिल्डिंग. पहा अंडरआर्मचं क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळेला अशा प्रकारच्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्ही 30 यार्ड सर्कलमध्ये ड्राईव्ह मारू शकता. त्याच पद्धतीने जयूने दाखवलं की आम्ही ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा अशा प्रकारची फिल्डिंग करू शकतो. वॉट अ फिल्डिंग, ब्युटिफुल अँड एक्सलंट फिल्डिंग. आपल्या संघासाठी या खेळाडूने 2 धावा रोखल्या गेल्या. काय फिल्डिंग बघतायत. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील कारण ब्रँड आहे अर्नाळ्याचा. संघाची धावसंख्या 26, 15 बॉल 44 धावा विजयासाठी. जिशान खान लॉंग रनअप, जवळजवळ 20 ते 22 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. फुलटॉस बॉल. आता या वेळेला मात्र थांबणार नाहीये चेंडू, सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट शॉट. SSSC 2024 षटकार. फटका खेळला होता, फुलटॉस बॉल होता आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32, 14 बॉल 38 धावा विजयासाठी शिवांश स्पोर्ट्स या टीमला. सूरज किनी प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला होता. यस पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा देत असताना पंचांचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप प्रेशर असतं. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांचा वर्ग खूप मोठ्या संख्येने आलेला असतो आणि अशा वेळेला पंचांचं भूमिका काय असते, पंचांची भूमिका काय असते, त्यांचं डेडिकेशन, पॅशन, पंचांवरचं जे आपण पाहत आहेत जे प्रेशर असतं ते पूर्णतः आपण पाहत आहेत झेलण्याचं काम करताना. म्हणतात ना की स्वतःची सावली जर निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते आणि ते पंच करताना पाहायला मिळत आहेत. 14 बॉल 37. आउटसाईड द लेग स्टंप जिशान खान या वेळेला आपण पाहत आहे थोडंसं स्वैर मारा करत असताना पाहायला मिळत आहेत आणि चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून गेला की काय असं जयप्रकाश घरत यांनी मात्र दर्शवलं गेलं. संतोष पाटील बंधू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी यानंतर होणारा
सामना मुंबईचा सम्राट NB अवध आणि एका साईडला ओम साई प्रदीप विरारचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओम साई प्रदीप विरारचा संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी आज प्रदोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंडर बॉक्स क्रिकेटचा सम्राट मी तर म्हणेन. यस, विजयासाठी जिशान 14 बॉल 36, 14 गेंदे शेष और 36 रन की जरूरत. आउटसाइड दी लेग स्टंप. पुन्हा एकदा मात्र पंच. संध्याकाळचं सत्र घड्याळात 6 वाजून जवळजवळ 7 मिनिटे झालेत आणि जयप्रकाश गरत कवायत थोडीशी मात्र या ठिकाणी कुठेतरी हात खोलण्याची संधी मिळाली आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 14 बॉल. आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत की 35 धावेची गरज आहे. लेन थोडीशी कुठेतरी मात्र या ठिकाणी स्वैरमारे केले जात आहेत. प्रतिस्पर्धी संघाला थोडेसे होप्स वाढत आहेत. जो संघ आहे शिवांश स्पोर्ट्स, एका साईडला श्रेयस कदम सारखा खेळाडू. कोण विसरेल शारजा कतारचा तो स्टेडियम. पाकिस्तान संघाच्या विरोधात खेळलेला तो मोठा लांब लचक षटकार पाहायला मिळाला. कालीचरण याच्या विरोधात आपण पाहिलं होतं. मोठा लॉंग षटकार आपण पाहिलं होतं. श्रेयस कदमचा खडतर प्रवास आहे. ऑन साईडला सूरज केनेच्या बॅटमधून फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. 13 बॉल 29 धावेची गरज. जिशान खान महागडे ठरतायत. 13 बॉल 29 धावा. जनक राजा नायगाव टीममधून आज जिशान खानची निवड झाली. इन्व्हाइट केलं गेलं परंतु जिशान खानने आज थोडंसं कुठेतरी निराश केलंय. होतं क्रिकेटमध्ये कधी कधी अशा घडामोडी होत राहतात. म्हणून क्रिकेटमध्ये खचून जायचं नसतं तर स्वतःच्या मनाला उभारी द्यायची असते. पुन्हा एकदा बॉल तयार. 13 बॉल 29 धावा. 7 बॉल 27. सूरज केने. व्हॉट अ बॅटिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जिशान खानने स्वतःला उभारी दिली. मनाला विचारलं मी एक चांगला गोलंदाज आहे. परंतु जिशान खान तिथपर्यंत पोहोचले. ओंकार देसाईला डिस्टर्ब केलं आणि इथे कॉलिंग व्यवस्थित झालं नाही आणि अशा वेळेला जिशान खान नतमस्तक होत असताना धरणी मातेला. परंतु आता विचार करून काही फायदा नाही आहे. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 28 धावेची आवश्यकता शिवांश स्पोर्ट्स टीमला. कॅचेस विन द मॅचेस. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नाही आहे. चला ड्रिंक ब्रेक्स यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेऊया. एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या DJ ऑपरेटरला संधी. मिळते आणि खऱ्या अर्थानं नारंगीचं मैदान म्हटलं तर प्रत्येकाला हवंसं मैदान आपण पाहू शकाल. 12 बॉल आणि 28 धावा. जसजसं सत्र पुढे जाईल तसतसा आमचा क्राऊड वर्ग खऱ्या अर्थानं चाहत्यांचा वर्ग जो मोठ्या संख्येने वाढताना पाहायला मिळेल. या नारंगी मैदानाची हीच खासियत राहिली कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. जे जयूने मात्र खरोखरच ज्या 2 धावा आपल्या संघासाठी रोखल्या गेल्या कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे खूप महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. संतोष पाटील बंधू पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करत असताना 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. ते आपण पाहू शकताय संतोष पाटील बंधू. 12 बॉल 28 धावा हे सामन्याचं समीकरण. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 14चा आहे. केवळ मांगेला असतील. तदनंतर आपण पाहत आहेत महेश गुप्ता यांना आपण पाहत आहेत ऑफिशियल स्कोरर. तदनंतर आपण पाहिलं तर नयन तांडेल आणि तदनंतर आपण पाहत आहेत अपडेटर म्हणून ज्यांची ओळख रोहित चौधरी. तर आमचे कॅमेरामॅन विराटांच्या मैदानात सुद्धा आले होते.
गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवराज डुकले मॅन फ्रॉम तिळसे वाडा तालुका. आणि काय जबरदस्त या खेळाडूने आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या माध्यमातून एक आयकॉन प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, मोडगावचं मैदान गाजवलं होतं यंदाच्या वर्षामध्ये. मी तर पहिल्यांदा आयुष्यात पाहिलेली ती मात्र मोठ्या संख्येने क्रिकेटचा चाहता वर्ग, जवळजवळ 15,000 ते 20,000 प्रेक्षक वर्ग डेच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. विश्वास पटत नव्हता. आज युवराज डुकले ते त्याचे साक्षीदारसुद्धा आहेत, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर खेळाडू, विनायक भोईरला तिथे मान सन्मान दिला जातो, एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. तदनंतर जर आपण पाहिलं तर विघ्नेश साकळतोडे या खेळाडूला मान सन्मान दिला जातो, जे आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्या बांधवांना खऱ्या अर्थानं मोडगावच्या मैदानात हे मात्र आपण सातत्याने पाहिलेलं आहे. 43 धावा, 2 गडी बाद, 12 बॉल 27 धावा. व्हॉट अ मॅच. सूरज केनेचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल 8 बॉल 23 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, नजाकत भरा शॉट. ओंकार देसाई पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सुरेश केनेच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा. क्लास बॅटिंग, सेन्सेशनल क्रिकेट कसं खेळावं. ज्या वेळेला आपण पाहिलं सुरुवात मात्र तेवढी चांगली झाली नव्हती 11 बॉलाने. आत्ता मात्र विजयासाठी 25 धावेचं लक्ष्य आहे. DBN लाईव्हचं एक खासियत काय आहे मी अजूनपर्यंत पाहिलेलं आहे की जे डिजिटल स्कोरर असतात ना ते लगेच मात्र अपडेट करतात. काही जर स्कोरर पाहिले तर थोडेसे लेझी असतात, परंतु इथे जर आपण पाहिलं तर मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर. 45. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. युवराज डुकलेची हीच खासियत राहिले. ते कोणतंही शिवतेचं मैदान असो, विक्रमगडचं मैदान असो, वाडा तालुक्यातील प्रत्येक टुर्नामेंट मात्र युवराज डुकलेने गाजवले. आज तिळसेचं गावाचं नाव आज प्रचंड वेगाने मात्र आपण पाहू शकतात क्रिकेटच्या झोतावर, ज्याने स्वतःच्या कुशल नेतृत्वावर आणि स्वबळावर आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, आईवडिलांचं नाव मात्र ज्याने प्रसिद्ध केलं आहे तोच युवराज डुकले. ऑन साईडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. विनायक भोईर मात्र पुढे सरसावत आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. व्हॉट अ कॅच. एक्सलंट कॅच. काय जबरदस्त झेल टिपला गेला. जजमेंट काय असतं, प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं, तदनंतर आय कोऑर्डिनेशन काय असतं हे मात्र दर्शवत असताना विनायक भोईर ब्रँड आहे अर्नाळ्याचा. सूरज केनेच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश घोलप. नवीन फलंदाज जाईपर्यंत या ऐकूया आपण डीजे ऑपरेटरला. थँक्यू. 11 बॉलमध्ये 27 धावा, 227.27चा स्ट्राईक रेट, 2 षटकार 1 चौकार. व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसंट स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश घोलप वाडा तालुक्यातून. आज वाडा वर्सेस वाडा मी तर म्हणेन, कारण एकाच संघातून मात्र त्या विभागात जेव्हा ओपनच्या संघांचा जो पॅनल असतो त्यावेळेला एकाच संघातून बिलॉंग करतात, परंतु दीपेश घोलपच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीजसुद्धा आहे, ती बाईक. वाडा प्रीमियर लीग समालोचन करताना मी पाहिलं होतं, ती शेवटची लीग कदाचित वाडा प्रीमियर लीगची झाली आणि तिथे बाईक मिळाली होती. आणि याच खेळाडूच्या नावावर जर आपण पाहिलं तर जवळजवळ आपण पाहिलं तर 11 बॉल 11 षटकार मारण्याची किमया याच खेळाडूच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आहे. मॅन फ्रॉम अलमान. एक अप्रतिम छोटंसं गाव, परंतु अलमानचं नाव आज मोठ्या स्तरावर नेऊन ठेवलं गेलं आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून येईल स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून. जयू मात्र पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 46. लॉस ऑफ 3 विकेट. आता येणारे बॉल आहेत लक्षात घ्या, 8 बॉल आणि 24 धावा. 8-24चं समीकरण. श्रेयस कदम, प्रशांत घरत येत आहेत, काहीतरी दिलासा देत आहेत आपल्या पार्टनरला. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये प्रशांत घरतने आपली जी उंची गाठली ती वाखाणीजोगे पाहायला मिळते. म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा किंवा आयुष्याच्या क्षेत्रामध्ये म्हणा, शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं. हार्डवर्क केल्यानंतर मिळणारं तुम्हाला यश हे मात्र सर्व काही सांगून जातं. 8 बॉल 24. चेंडू पाहिला न्याळला परशुराम पाटील गंभीर. ह्या वेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 47 वर. 3 धक्के.
8 बॉल 23 धावा जनकराजा नायगाव टीम आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी जनकराजा नायगाव टीमने विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं शिवांश स्पोर्ट्स या टीमसमोर. त्यामध्ये प्रथमेश ठाकरे लवकरात लवकर बाद झाल्यानंतर डावाला संघाला सावरला सूरज केनेने आणि तदनंतर आतापर्यंत जर सिच्युएशन पाहिली तर 8 बॉल 23. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी मात्र बॅटच्या खालून चेंडू निघून गेला होता. परशुराम पाटील गंभीर यांनी मात्र परफेक्ट ओळखलं होतं, ऑब्झर्व केलं होतं, निरीक्षण केलं होतं, परीक्षण केलं होतं आणि एक्झॅक्टली राईट डिसिजन पाहायला मिळालं. ग्रेट अंपायरिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47, 7 बॉल 23 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. व्हॉट अ मॅच. श्रेयस कदम बँड्राचा वंडर बॉय. इथून जर आपण पाहिलं तर आता नो एक्सक्यूज यावेळेला पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48, 7 बॉल 22 धावा. म्हणतात ना आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. तसंच आयुष्यात कधीतरी आपण पाहतो क्रिकेटच्या खेळामध्ये कधी चढ उतार, कधी यश अपयश हे येतच राहणार, म्हणून खचून जायचं नसतं, तर त्या मनाला उभारी द्यायची असते. ते आता जमेल का यावेळेला? यस जमेल, आणि तेच केलं श्रेयस कदमने. स्टेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड, आउट ऑफ द पार्क. काय ते टायमिंग, काय ते फुटवर्क, काय तो षटकार, समजा ओके षटकार. कंपॅरिझन करताना 58 धावा जनकराजा नायगाव टीमच्या होत्या 4 ओव्हरच्या नंतर. शिवांश स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय 54वर. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर कंपॅरिझन करताना 4 धावा आणि 1 विकेटने पुढे आपण पाहिलं तर डेफिनेटली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघ जनकराजा नायगाव. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर 4 धावेने मागे राहिला आहे तो शिवांश स्पोर्ट्स टीम. तर एकंदरीत रिक्वायर्ड रन रेट 16चा आहे. 6 बॉल आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. दीपेश गोलप, श्रेयस कदम, आज ग्रामीण भागातील खेळाडूसुद्धा त्या स्तरावर जाऊन पोहोचले गेलेत आणि सर्वांनी खऱ्या अर्थानं आज मनाशी पक्क केलं आहे की आज आम्हाला त्या स्तरावर जाऊन पोचायचं आहे. कारण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा जो आपण पाहिला ताजं उदाहरण आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो सुप्रीमो चषक. त्या स्पर्धेमध्ये मला खेळायला मिळावं, त्या स्पर्धेमध्ये मला प्लेइंग 11मध्ये जागा पक्की मिळावी, त्यासाठी खूप कष्ट असतात. तिथून प्रवास सुरू होतो तो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा. 10 PL सारखी स्पर्धासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन्स जर आपण पाहिली चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा आपण पाहू शकतात. रत्नागिरी ही सुद्धा मात्र प्रत्येकाचं स्वप्न असतं, नो डाऊट अबाउट इट, परंतु त्यासाठी करावे लागतात तुम्हाला अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत. चला थोडंसं स्पीडअप करा. 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते, परंतु वेळ दौडू नका. टाईम अँड टाईट, वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही. श्री स्वामी समर्थ चषक 2024 आपण पाहत आहेत. 6 संघांना प्राधान्य दिलं गेलं. एक दिवसीय डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण हाताळत आहेत. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर क्लॅरिटी, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट हे मात्र सातत्याने दाखवून दिलं गेलं आहे. आणि नारंगीचं मैदान हे प्रत्येकाच्या मात्र डोळ्यासमोर लगेच झळाताना पाहायला मिळतं. परंतु नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने जेवढे मात्र सदस्य, अध्यक्षापासून तर सदस्यांपर्यंत ज्यांनी जेवढी मेहनत घेतली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळतं. फक्त स्वप्न सांगून चालत नाही, तर ते सत्यात उतरवावे लागतात. आणि ते नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने मात्र आपल्या स्वतःच्या बळावर आज जर आपण पाहिलं तर हे नारंगीचं मैदान स्वतः उभं केलं आणि आज पूर्ण महाराष्ट्र आणि भारताला दाखवलं की नारंगीचं मैदान आम्ही अशा प्रकारचं उभं करू शकतो आणि त्या मैदानात तारे सितारे हे येऊ शकतील अशा प्रकारचं आम्ही आयोजन नियोजन करू शकतो. आणि त्या खऱ्या अर्थानं नारंगीच्या संपूर्ण क्रीडा मंडळाला आणि ग्रामस्थांना मानाचा मुजरा आहे. 6 बॉल आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण. 54 धावा, 3 गडी बाद, 4 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल
गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 16 धावा. दीपेश घोलप एका साईडला, श्रेयस कदमने षटकार मारून या सामन्यातील इरादे पक्के स्पष्ट केले. साहिल एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. 9 तरुण उभारते सितारे खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. लीगच्या फॉर्मॅटमध्ये हे खेळाडू झळाताना पाहायला मिळतात आणि आज ओपन संघातून प्रतिनिधित्व करताना आपण पाहू शकतात. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. जयेश गरत पुढे सरसावले, परंतु त्याला बीट करत जिशान खान पुढे सरसावले. 4 धावांकरता चौकार. 5 बॉल 12. धावा. दीपेश घोलप मॅन फ्रॉम अलमान वाडा तालुका. काय जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतो. साहिलच्या पहिल्याच बॉलवर जी आक्रमकता दाखवली. ग्रेट बॅटिंग. कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणजे तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. सरळ बॅटने खेळला गेला आहे, परंतु फिल्डर तैनात आहे. जिशान खान इझिली कॅच. फलंदाज बाद. 4 चेंडू आणि 12 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. फलंदाज बॅक टू द पवेलियन. गॉन. वेलकम बॅक. एका साईडला आपण पाहताय श्रेयस कदम. आता 4 बॉल 12 धावेची आवश्यकता. योगेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं गेलं होतं. त्यामध्ये धावा खर्च केल्या होत्या 11 आणि 1 विकेट मिळवला गेला होता. 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. प्रशांत गरत लीड करत असताना आपण पाहतायत. ओंकार देसाईला आपण पाहू शकतात. SP संघ कोण विसरेल, एक जुना जाणता संघ म्हणून ओळखला गेला आणि त्या संघातून कित्येक क्रिकेटपटूने मात्र आपण पाहिलं टेनिस बॉल खेळाडूने त्या संघात चांगला खेळ दर्शवला गेला आणि तदनंतर क्रिकेटमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. जसं नियमांमध्ये आमूलाग्र बदल होत गेले, तसं क्रिकेटमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. वेगवेगळे पॅकर्स बनले आणि त्या अनुषंगाने मात्र आता वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेटवरचं अफाट प्रेम हे सातत्याने दर्शवत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आज टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना मानाचा मुजरा असेल. आज नारंगीमध्ये दिसतील, तर रात्रीच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर पालघरमध्ये दिसतील. कधी पालघरमध्ये दिसतील, तर कधी आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दिसतील. भावेश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण वेलकम. जुचंद्रमध्ये त्यांचंसुद्धा आगमन झालं होतं. RK दादा यांच्या स्पर्धेमध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद मागितली. पिचिंग पाहिली. पंचांनी सांगितलं. यावेळेला लेग बायचा इशारा येत असताना जयप्रकाश घरत सरांकडून सिंगल मिळाली. आता 3 बॉल 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. सामन्याचं समीकरण. ऑफ पिचिंग होती. जर आपण पाहिलं तर रिप्लाय आपण पाहू शकतील. ज्या वेळेला मात्र गोलंदाज आपण पाहिलात तर साहिल यूट्यूबच्या माध्यमातून पाहिल तर यस ॲब्सोल्युटली राईट डिसिजन. ॲब्सोल्युटली प्लम नव्हते आणि त्या कारणास्तव आपण पाहतात ऑफ पिचिंग होती. 3 बॉल 11 धावा. कारण मी पाहिले पंचांना जास्तीत जास्त ॲप्रिशिएट केलं जात नाही, जास्तीत जास्त ॲप्रिसिएट केलं जात नाही. पंचांची भूमिका ही वेगळीच असते. 3 बॉल आणि 11 धावा हे सामन्याचं समीकरण. 59 धावा फलकावर शिवांश स्पोर्ट्स या टीमच्या. श्रेयस कदम जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आशा पल्लवित आहेत, परंतु डू ऑर डाय, करो या मरो, नॉकआउट स्पर्धा आहेत. इथे तुम्हाला रडायचं नाही आहे तर लढायचं आहे. परंतु जेव्हा शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि श्रेयस कदमने दाखवलं की मोडेन पण वाकणार नाही, रडायचं नाही तर लढायचं आहे, आणि एका साईडला साहिलने विकेट मिळवली आणि इथे मात्र आशा पल्लवित केलेत. 3 बॉल 11. पुन्हा एकदा मात्र जयप्रकाश घरत सर डेड बॉल घोषित करत असताना 3 चेंडू 11 धावा. काहीतरी मनामध्ये काहूर चाललेला आहे.
यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय, गॅपमध्ये आहे का, परंतु जिशान खान कोणतीही चूक करणार नाहीये. जरी मी चूक केली गोलंदाजीमध्ये परंतु फिल्डिंगमध्ये चूक करणार नाहीये, कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. व्हॉट अ कॅच बाय जिशान खान, एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद, 2 बॉल 11 धावा. शिवांश स्पोर्ट्स टीमला विजयासाठी. बॅग 2 चेंडू आणि 11 धावा. जवळजवळ 2 षटकार राहुल पाटील मारेल का, मॅन फ्रॉम भिनार. अगदी मात्र या खेळाडूने रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपण सातत्याने पाहिलं या खेळाडूला. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रगती केले, स्वतःच्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर आज ज्यांचा बोलबाला राहिला आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. 2 बॉल 11 धावा, डू ऑर डाय. साहिलला काहीतरी कानमंत्र देत असताना जिशान खान 2 काय जबरदस्त झेल टिपले गेले. झेल घेण्याची क्षमता सुद्धा मात्र फिल्डरमध्ये असायला हवी आणि ते जिशान खानने मात्र करून दाखवलं. वाईडिश लॉंगॉनला आपण पाहतात त्या खेळाडूला. इथून ऑन साईडला फटका चांगला आहे. जिशान खानचं नाव घेतलं, 3रा झेल. व्हॉट अ कॅच. मी मात्र गोलंदाजीमध्ये कमकुवत ठरलो परंतु फिल्डिंगमध्ये अजिबात नाही. फलंदाज बाद, गॉन. परंतु जिशान खानने मात्र वाईडिश लॉंगॉनला आला. खूप चांगली पोझिशनमध्ये येत असताना आपण पाहत आहेत. कॉर्डिनेशन, जजमेंट, कॉन्सन्ट्रेशन, हातांची ओंजळ, ॲब्सोल्युटली सुपर इनक्रेडिबल फिल्डिंग. 1 बॉल 11 धावा. आणि इथून हॅट्रिक बॉल होता परंतु हॅट्रिक बॉलवर काही संधी मिळाली नाही. ओंकार देसाईच्या अगदी उजव्या साईडला चेंडू उसी घेतली आणि लॉंग स्टॉप रिजनला प्रशांत घरतने चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर विजयावर शिक्कामोर्तब केला तो संघ आपण पाहत आहेत जनक राजा नायगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करायला विसरू नका. नेहमीच ओंकार कदम हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात प्रशांत घरत यांच्या साथीला. ते बॅकबोन आहेत, प्रशांत घरतची ऊर्जा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर लगेच सामन्याला सुरुवात होईल. त्या अगोदर जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. खूप चांगले प्रयत्न केले प्रथमेश ठाकरे. लवकरात लवकर गुड्डू बाद झाल्यानंतर जी मात्र स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आज गंगा थोडेसे नाराज असतील परंतु क्रिकेट आहे. आज या ग्राउंडवर नाही तर दुसऱ्या ग्राउंडवर मी माझा चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करेन हा त्याचा आत्मविश्वास सातत्याने पाहायला मिळतो. म्हणून क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतात की वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी